पुढच्या विषयासाठी आपल्याकडं जे वक्ते आलेले आहेत डॉक्टर वसंत काळपांडे सर, आणि विषय जो आहे तो शिकायचे कसे, हे मुलांना कसे शिकवावे हा विषय आपला आत्ताचा आहे. मी काळपांडे सरांना स्टेजवर येण्याचं आमंत्रण देतो. सरांनी कृपया व्यासपीठावर यावं. सरांचा थोडक्यामध्ये परिचय करून देतो. डॉक्टर वसंत काळपांडे सर हे शिक्षण संचालक म्हणून निवृत्त झाल्यानंतरही शिक्षण क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत. मुळात त्यांचं शिक्षण विज्ञान शाखेतलं आहे. भौतिकी रसायनशास्त्रात पदवी मिळवल्यानंतर ते शिक्षण क्षेत्रात आले. नवी दिल्लीतील नॅशनल युनिव्हर्सिटी फॉर एज्युकेशन प्लॅनिंग अँड ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये त्यांनी 4 वर्ष काम केलं. मंत्रालयात सचिव म्हणून ते निर्णय प्रक्रियेत सहभागी झाले. बालभारतीचे संचालक म्हणून त्यांनी आपला वेगळा ठसा उमटवला. आत्ताही विविध शैक्षणिक व सामाजिक संस्थांमध्ये ते सल्लागार म्हणून कार्यरत आहेत. असे डॉक्टर वसंत काळपांडे सर आपल्याला आजच्या या मार्गदर्शनासाठी उपलब्ध झालेले आहेत. मी सरांचं स्वागत करतो आणि त्यांना विनंती करतो की त्यांनी आपला विषय मांडावा. अध्यक्ष फादर फ्रान्सिस डिब्रोटो, आत्ताच त्यांनी अत्यंत प्रेरणा देणारं सादरीकरण केलं ते दीपक गंगोळी सर, आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून एवढ्या मोठ्या संख्येने आलेले शिक्षक. आज माझ्याकडे जो विषय दिलेला आहे कसं शिकवायचं हे कसं शिकवावं हा आहे. आणि ह्याच्याकरता म्हणजे मला 20 मिनिटंच आहेत हे आता परवाच कळलं, आणि याच्याकरता आणखी जे प्रेझेंटेशन आहे ते थोडक्यात करायला मला वेळ मिळाला नाही, त्याच्यामुळे मी आहे तसंच ठेवलं. पण इथली जी वेळ आहे ती मात्र 20 मिनिटाची मी काटेकोरपणाने पाळेन. पुढचे माझं जे सादरीकरण आहे हे 4 भागांमध्ये असेल. कसं शिकवायचं आहे, का शिकावं, का गरज आहे का त्याची. दुसरा भाग, विद्यार्थी कसं शिकतात, त्याच्याकरता अध्ययनाचे जे 4 मार्ग माझ्या दृष्टीने आहेत ते मी मांडलेले आहेत. विद्यार्थी का शिकतात, काही जणांना शिकावं असं वाटतं, काही जणांना नाही शिकावं असं वाटतं. तर ह्याच्यामध्ये माझ्या दृष्टीने 3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. एक म्हणजे मूलभूत कल किंवा आवड, त्याची स्वतःची प्रेरणा मोटिवेशन, आणि तिसरी त्याला त्या गोष्टीची गरज आहे का, हा तिसरा भाग. आणि हे सर्व करताना विद्यार्थ्यांनी मुलांनी कसं, मुलांच्या बाबतीमध्ये काय भूमिका असावी या बाबतीत, हा चौथा भाग. पुढचं माझ्या मांडणीचे आधार, मला म्हणजे अध्यापक क्षेत्राचा अनुभव नाही आहे, मी शिकवलेलं नाही आहे. पण स्वतः जे शिकलो, मुलगा शिकला, नातू शिकला, हजारो शाळांना भेटी दिलेल्या आहेत, हजारो शिक्षकांशी बोललेलो आहे आणि पालकांशी बोललेलो आहे, आणि त्या चर्चांमधून माझे काही निष्कर्ष तयार झाले. माझ्या स्वतःच्या निरीक्षणाच्या आधारे केलेली ही मांडणी आहे. या मांडणीला सोयीचे ठरतील असे संदर्भ या सादरीकरणात मी दिलेले आहेत. ते म्हणजे ह्याच्यापेक्षा वेगळी काही कोणाला भूमिका घ्यायची असेल, शिक्षणशास्त्र हा विषयच असा आहे की तिथे 2 टोकही असू शकतात. म्हणजे फिनलंड हा अतिशय शैक्षणिकदृष्ट्या प्रगत देश, पण त्याच्याच दुसऱ्या प्रकारची आयडिओलॉजी असलेलं दुसरं टोक म्हणजे सिंगापूर. तो सुद्धा म्हणजे कोणी असंही म्हणू शकेल नाही, परीक्षा असल्याच पाहिजे, शिक्षा असली पाहिजे, माध्यम जे आहे ते मुलांची मातृभाषा नकोच, म्हणजे सगळं झालं तर सिंगापूरसारखा आपला पण नंबर पहिला लागू शकेल असं सुद्धा म्हणणारे निघू शकतील. त्यामुळे शिक्षणशास्त्र हा जो विषयच असा आहे की आपण सोयीचे असतील ते संदर्भ, सोयीचे असतील ते इथे काही ज्या निसर्ग तत्व असे काही नियम नाहीत, फिजिक्स केमिस्ट्री वगैरे सारखे. तुमच्यासारखे काही प्रयोगशील शिक्षक
ते प्रयोग करतात, उपक्रम हातात घेतात आणि त्याच्या आधी पाऊलवाटा तयार होतात. ह्याच पाऊलवाटाचं पुढे हमरस्त्यामध्ये, हायवेमध्ये, राजमार्गामध्ये रूपांतर होतं. आणि असंच झालं की मग शिक्षणशास्त्राचे अभ्यासक म्हणतात, अरे हे हा काहीतरी नवीन सिद्धांत आहे, हे काहीतरी नवीन शैक्षणिक तत्व आहे, ही नवीन शैक्षणिक पद्धत आहे, आणि मग त्याला मान्यता मिळते. आणि खरं म्हणजे मला रिटायर झाल्यानंतर सुद्धा काम करायला जे प्रेरणा मिळते तर तुमच्यासारखे जे शिक्षक आहेत त्या पूर्ण राज्यातून, किंवा मी सुद्धा यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमार्फत आम्ही काही कार्यक्रम घेतो, तिथे सुद्धा स्वतःची पदरमोड करून लोक जेव्हा येतात तेव्हा म्हणजे की महाराष्ट्रातले शिक्षक त्याच्याबद्दल कोणीही नकारात्मक बोलतं त्यावेळेला मी सांगतो की हे जरा थांबवा, या शिक्षकांकडे पहा, त्यांना भेटा, आणि मग तरीही तुमची हिंमत असेल तर बोला. शिकायचं कसं शिकायचं, हे काय शिकणं गरजेचं आहे, हे कौशल्य एकदा आलं की मग एक टिकाऊ स्वरूपाचं अध्ययन. कारण सगळं आपण म्हणतो घोका आणि ओका आणि घोका, हे घोका आणि ओका अशी आपली शिक्षण पद्धत आहे. या परीक्षा संपली म्हणजे पुढे पाठ मागे सपाट वगैरे जे म्हणतो तसं घडणार नाही. एक कायमस्वरूपी हे अध्ययन असेल. अपरिचित अनपेक्षित प्रसंगात येणाऱ्या समस्यांची उत्तरं नव्याने काही शिकून शोधता यावीत यासाठी सुद्धा हे आवश्यक आहे. नवीन ज्ञानाची निर्मिती तेच करू शकतात जे स्वतः शिकायची ज्यांची क्षमता आहे, आणि स्वतः एक शिकणं ह्याच्यात एक आनंद असतो. तुम्ही इथे कशा करता आलेला आहात, म्हणजे हाच पैसा आपल्याला कुठे रेस्टॉरंटमध्ये घालवता आला असता, साईट सीइंगमध्ये घालवता आलेला असता, सिनेमाला जायला आपण वापरू शकलो असतो, तो वापरावा, तो या आनंदाचा आहे. पण त्याच्यापेक्षा हा वरच्या दर्जाचा आनंद आहे की माझ्या क्षेत्रामध्ये माझ्या कामामध्येच मला आनंद वाटतो आणि तिथे काहीतरी ऐकायला मिळतं, आपल्यासारख्या इतरही शिक्षकांना इथे भेटायला मिळेल म्हणून तुम्ही आलेले आहेत. एक अर्थपूर्ण समृद्ध जीवनाचं एक अंग म्हणून सुद्धा शिकणं हे महत्वाचं आहे. हे चार जे मार्ग आहेत हे ह्याला एक आधार मला सापडलाय, तो डॉक्टर मरमर मुखोपाध्याय यांचं एक टोटल क्वालिटी मॅनेजमेंट इन एज्युकेशन नावाचं पुस्तक आहे. त्या पुस्तकामध्ये हा आधार मला मिळाला. 2005 मध्ये मी पहिल्यांदा वाचलं, मला ते कोटेशन खूप आवडलं. उद्योग पर्व महाभारतातलं आहे. आचार्यात पादमा दत्ते पादम शिष्या स्वमेधया पादम सब्रह्मचारिभ्य पादम काल क्रमेण च. विद्यार्थी 1/4 ज्ञान शिक्षकांकडून मिळवतो, 1/4 स्वतःच्या बुद्धीने, 1/4 आपल्या स्वाध्यायांकडून आणि 1/4 अनुभवातून मिळवतो. पुढचं आधुनिक परिभाषेत हे चार मार्ग म्हणजेच एक्सपर्ट डायरेक्टर लर्निंग, सेल्फ डायरेक्टर लर्निंग, पिअर डायरेक्टर लर्निंग आणि एक्सपिरियन्शियल लर्निंग, हे जे मार्ग आहेत हे खरं म्हणजे अगदी स्वतंत्र असे नसतात. जसं आपण अध्यात्मामध्ये म्हणतो की सत्व, रज आणि तमगुण, ते एक माणूस फक्त सत्वगुणीच असेल त्याच्यामध्ये बाकी गुण नसतात असं नाही. तसंच जसं कफ, वात आणि पित्त प्रकृती या तिन्ही प्रकृती सगळ्यांमध्येच असतात, प्रमाण कमी जास्त असतात. तसंच त्या शिकण्यामध्ये सुद्धा हे चारी मार्ग एकाच वेळेला काम करत असतात. आता मी हे सादरीकरण करतोय म्हटलं तर म्हणजे मी स्वतःला एक्सपर्ट समजत नाही, पण समजा त्याच्यामध्ये जे वर्णन येईल त्याचं एक्सपर्ट डायरेक्टर लर्निंग असं आत्ता होऊ शकेल. पण प्रत्यक्षामध्ये तुम्ही स्वतः मनातल्या मनात विचार करता, एकमेकांशी काही तुमच्या इंटरॅक्शन्स पण होतील आणि अनुभवाशी ते ताळूनही पाहणार. त्याच्यामुळे थोड्या बहुत प्रमाणात हे मार्ग एकाच वेळेला काम करत असतात आणि किती प्रमाणामध्ये हे करावं हा शिक्षकाचा एक महत्वाचा भाग असतो. पुढे विद्यार्थ्यांच्या ज्या आवडीनिवडी आहेत त्याच्याबद्दल हॉवर्ड गार्डनरची थिअरी ऑफ मल्टिपल
इंटेलिजन्सेस किंवा बहुविध बुद्धिमत्तेचा जो सिद्धांत आहे तो बऱ्याच जणांनी वाचला असेल. काय आहे ह्या की आपण बुद्धिमान म्हणजे एकच प्रकारचा असतो, परीक्षेत चांगले मार्क मिळाले किंवा एक पूर्वी IQ टेस्ट असायची, अजूनही काही ठिकाणी वापरतात, ती टेस्ट वापरली आणि त्याच्यामध्ये IQ 100च्या किती वर आहेत ते जर सांगता आलं तर तो बुद्धिमान. पण आता असं म्हणजे की केवळ परीक्षेमधले मार्क्स किंवा स्कॉलस्टिक अचिव्हमेंट हा एवढा एकच भाग नाही, तर त्याच्यामध्ये बरेच कॉम्पोनंट्स आहेत. आणि हॉवर्ड गार्डनरनी सुरुवातीला जे काही सांगितलं त्याच्यामध्ये 8 प्रकारचे कॉम्पोनंट्स दिलेले. पुढचे काय आहेत हे? नॅचरलिस्ट इंटेलिजन्स, नेचर स्मार्ट त्यांना म्हणतो. मी खूप एक्सप्लेनेशन देणार नाही कारण 20 मिनिटं आहेत, नंतर आपण वेळ मिळाला तर आपण चर्चा करू त्याच्यावर. पीपल स्मार्ट, की एकमेकांशी संबंध कसे ठेवायचे, कुठे निगोशिएशन्स करायचे असतील, लिडरशिपचा भाग असेल तो भाग, कुठे काही भांडण झालं असेल तिथे सोडवणं असेल तर अशा ठिकाणी एक वेगळीच बुद्धिमत्ता लागते. नंबर स्मार्ट, लॉजिकल, मॅथमॅटिकल इंटेलिजन्स हा तिसरा प्रकार. पिक्चर स्मार्ट, स्पेशल, व्हिज्युअल, ते आर्किटेक्ट, चित्रकार त्यांच्याकरता हे महत्त्वाचं आहे. नकाशाकार, सेल्फ स्मार्ट, इंट्रापर्सनल, बॉडी स्मार्ट, बॉडीली कायस्थेटिक, हे जे आहेत खेळाडू असतील, ॲथलेट्स असतील ते. म्युझिक स्मार्ट, म्युझिकल इंटेलिजन्स, आणि वर्ड स्मार्ट, लिंग्विस्टिक किंवा व्हर्बल इंटेलिजन्स. या ज्या आत्ता मी सांगितल्या त्या 8 प्रकारच्या आणखी काही लोकांनी त्याच्यात ॲडिशन केलेले आहेत. अगदी स्पिरिच्युअल इंटेलिजन्स हा सुद्धा एक प्रकार आहे असं म्हणतात. ह्याच्यामध्ये मुख्य म्हणजे कल काय आहेत. आता एकाच वेळेला कोणी गणितात चांगला आहे म्हणजे भाषेमध्ये कमी असेल असं नाही आहे. तर या सगळ्या प्रकारच्या ज्या आवडीनिवडी आहेत त्या किती प्रमाणामध्ये आहेत आणि त्याच्यामध्ये एक साधं सरळ तत्व आहे ते आपणही वापरतो. तो म्हणजे ज्या गोष्टी तुम्हाला आवडतात त्या गोष्टी तुम्ही जास्त प्रमाणात करता आणि ज्या गोष्टी आवडत नाहीत त्या गोष्टी टाळायचा प्रयत्न करतात. आणि तुम्ही जर जबरदस्तीने न आवडणाऱ्या गोष्टी मुलांवर लादल्या तर मुलं कंटाळतात. ज्या गोष्टींमध्ये ते चांगले आहेत तिथे सुद्धा मागे पडतो आणि साहजिकच अभ्यासाबद्दल, शाळेबद्दल, शिकण्याबद्दलच नावड निर्माण होते. पुढचा एक आणखी नाही मागचं दाखव, मागचं साईड. हा, अब्राहम मास्लो हे अमेरिकेतले एक मोठे सायकोलॉजिस्ट होऊन गेले आणि त्यांच्या किती मिनिटं झाली? हा, 11. ओके. त्याने मानवी गरजांच्या उतरंडीचा कार्यप्रणालीचा सिद्धांत मांडला. म्हणजे हायरार्की ऑफ ह्युमन नीड्स आणि वर्क मोटिवेशन त्याची ही थिअरी आहे. आणि योगायोगाने असं झालं की तैत्तरीय उपनिषदात जे 5 कोश सांगितले, पंचकोश, ते अगदी तशाच प्रकारचे आहेत. तर त्याच्याबद्दल मी थोडक्यात सांगेन. अगदी खालच्या स्तराला एक मोठी संख्या आणि प्रत्येकाच्याच नीड्स ह्या पण अशाच आहेत की एक गरज संपली आणि दुसरी सुरू झाली असं नाही. एकाच वेळेला सगळ्या गरजा ह्या महत्त्वाच्या असतात. ह्या बेसिक नीड्स ज्या आहेत ह्या 2 प्रकारच्या. एक म्हणजे ज्याला अन्न, पाणी, निवारा म्हणतो आपण, त्या एक म्हणजे सुखद असं आपल्याला आरोग्याला चांगलं असं तापमान, थंडी असताना थोडी ऊब लागते, उन्हाळा जर असेल तर आपल्याला सावली पण पाहिजे, गरज असेल तर पंखही लागतील, एअर कंडिशन सुद्धा लागू शकेल. आणि जे काही मिळालेलं आहे ते टिकून राहणं, पुढे काय घडणार आहे एक प्रेडिक्टेबिलिटी ही महत्त्वाची. त्या सेफ्टी किंवा सिक्युरिटी नेटचा भाग आहे. नंतर पुढचा जो भाग आणखी वरच्या लेवलची की बिलॉंगिंगनेस अँड लव्ह नीड्स, इंटिमेट रिलेशनशिप्स, फ्रेंड्स, कोणी आपल्या घरी यावं, आपण कोणाकडे जावं, गप्पा करता याव्या, फोनवर असल्या तरी सुद्धा काही हरकत नाही, पण एकमेकांशी बोलणं तो महत्त्वाचा एक भाग असतो.
त्याची पुढची नीड्स आहे एस्टीम नीड्स, की आपण काहीतरी मिळवलेलं आहे, त्याचा एक आनंद, त्याचा एक अभिमान वाटावा, अशी परिस्थिती प्रत्येकाच्या आयुष्यात निर्माण व्हावीशी वाटते. तर तो पुढचा भाग. आणि ठीक आहे, आता मला ह्या सगळ्या गोष्टींची कुठलीच गरज नाही, मला हे आवडतं आणि मी त्याच्याकरता कोणी मानो न मानो, मान देव न देव, मी हे करणारच, असं ज्या वेळेला होईल तर ती अवस्था जी आहे सेल्फ ॲक्च्युअलायझेशन किंवा सेल्फ फुलफिलमेंट नीड्स, त्याच्यामध्ये स्वतःचं एक एक सर्जनशीलता, क्रिएटिव्हिटी, तिच्याचमध्ये माणूस आनंद घ्यायला लागतो. आणि योगायोगाने पहा की ह्या ज्या 5 नीड्स ह्या 1954 मध्ये त्यांनी शोधून काढल्या, थिअरी मांडली. आणि तैत्तिरीय उपनिषद हे तर कितीतरी जुनं, आता त्याच्यामध्ये नक्की मतभेद असेल, पण अगदी काही जरी नाही म्हटलं, अगदी खूप कंजूशीने जरी हिशोब केला तरी सुद्धा त्याच्या किमान 1500 वर्ष अगोदर आलेलं, तर त्यांनी माणसाच्या ज्या गरजा आहेत त्याच्याप्रमाणे जे 5 कोश दाखवले. अगदी खालचा जो आहे तो स्थूल शरीर जे आहे, त्याचा स्थूल कोश आहे तो अन्नमय कोश, शरीराचं पालन पोषण करणं, त्याच आनंदामध्ये, त्याच मध्ये जो आहे तो. दुसरं, इंद्रिय जे काम करतात, 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, तर ती कार्यक्षमतेने करण्याच्या दृष्टीने त्याची गरज आणि सगळ्या इंद्रिय न एक चांगल्या प्रकारचं त्याची क्षमता वाढावी याच्यासाठी म्हणून प्रयत्न करणं, त्याची गरज. तो प्राणमय कोश. त्याच्यानंतर एक भावनांचा जो भाग आहे, मन, तो मनोमय कोश. त्याच्यानंतरचा जो भाग आहे तो आपण काहीतरी माहिती मिळवावी, काहीतरी विचार करावा, त्याच्यावर तर्क करावा, नवीन काहीतरी शोधावं, आपल्या बुद्धीला प्रेरणा मिळावी, तो आहे विज्ञानमय कोश. आणि सगळ्यात शेवटचा आनंदमय कोश, की एक मला काहीतरी एक अंतिम सत्य, एक ते शोधायचं. 15 मिनिट ओके. आणि त्याच्यासाठी म्हणून स्पिरिच्युअल जी बुद्धिमत्ता जी हॉवर्ड गार्डननी सांगितली होती, किंवा अब्राहम मास्लोच्या सेल्फ ॲक्च्युअलायझेशन, त्याच्यामध्ये तो भाग आहे. आता हा भाग जो आहे शिक्षण हक्क कायद्याप्रमाणे हा कसा असावा अभ्यासक्रम, ते सध्याची स्लाईड आपण स्किप करू. पुढचा भाग एक महत्वाचा भाग आहे. शिकायचं काय ह्या आपण खूप भर देतो, पण जे शिकलेलं आहे तोच कधी कधी अडथळा निर्माण होतो. अनलर्निंग हा जो भाग आहे हा खरं म्हणजे शिकण्या इतका महत्वाचा आहे, आणि अनलर्निंग हे शिकण्यापेक्षा सुद्धा कठीण असतं. अनेकदा नव्या गोष्टी शिकताना जुन्या शिकलेल्या ज्ञानांचा, कौशल्यांचा अडथळा निर्माण होतो, आणि ह्या गोष्टी जाणीवपूर्वक मेंदूतून झटकून टाकाव्या लागतात. नवीन रंग देताना जसा जुना पेंट खरडून काढावा लागतो, तशाच ह्या गोष्टी सुद्धा नको असतात. काही वेळेला असे प्रसंग येऊन गेलेले आहेत, तुम्ही कधी अनुभवलेले आहे असतील किंवा ऐकलं असेल, शुद्ध लेखनाचे नवीन नियम आलेत त्यावेळेला असंच झालं. 1970च्या दशकापासून बालभारतीच्या पाठ्यपुस्तकात श, ल, ख ही अक्षरं वेगळ्या पद्धतीने, म्हणजे आता आपण लिहितो तशा पद्धतीने लिहायला लागलो. ख पूर्वी असं र आणि व वेगळे लिहित असल्यामुळे वानरवेडे वगैरे आचार्य रात्रे यांचं एक हे पण आलेलं होतं वानखेडे स्टेडियमला. आणि जोडाक्षरांची पद्धत सुद्धा बालभारतीच्या पुस्तकात. त्याच्याकरता शिक्षकांना एक पूर्वीचं अनलर्निंग हे करावंच लागलं. नवीन गणित आलं त्यावेळेला तिथे काही आपण मी करत नाही. नंतर ज्यांना जे केमिस्ट्री शिकलेले आहेत त्यांना सध्याची जी नावं आहेत ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमधली आणि पूर्वीची, जे त्यामध्ये भरपूर फरक. जसं आता मिथिल अल्कोहोल त्याला मिथेनॉल, इथिल अल्कोहोल त्याला इथेनॉल, हे जे आहे केमिकल नॉमेनक्लेचर ते पण 1960च्या दशकामध्ये आलं, आणि ते जुळून घ्यायला बराच वेळ लागला. आणि ह्याच्यासाठी
शिकलेल्या कोणत्याही गोष्टी नाकारणं हा सगळ्यात चांगला मार्ग असतो. संशयाने त्याच्याकडे पाहत राहा आणि जर ते अजूनही लागू होत असेल असं वाटलं तर ते करा. अल्विन टॉपलर फ्युचर शॉक नावाचं पुस्तक कधी ऐकलं कोणी? तर ते फ्युचर शॉक त्यांचं 1970 मध्ये लिहिलेलं अतिशय गाजलेलं पुस्तक आहे. आणि हे जे पुस्तक आहे ते लेखक त्यांनी लिहिलंय, द इलिटरेट ऑफ द 21st century विल नॉट बी दोज हू कॅन नॉट रीड अँड राईट बट दोज हू कॅन नॉट लर्न, अनलर्न अँड रिलर्न. हा अतिशय महत्वाचा भाग आहे. हे जे काय आता आपण संदर्भ पाहिले याच्या आधारे काही ज्या गोष्टी आहेत त्या शिक्षक आणि पालक यांची काय भूमिका असावी ते मी अगदी थोडक्यात सांगतो. खरं म्हणजे भरपूर मोठं आहे ते, पण आता वाचून दाखवण्याशिवाय दुसरा मार्ग नाही. मला वाटतं विद्यार्थी किंवा मूल हे शिक्षणातील तत् याची जाणीव ठेवतो तो शिक्षण तज्ज्ञ. शिक्षक केवळ शिक्षण तज्ज्ञ असून चालत नाही, तो तन्मय, तत्मय, तत्पर, तत्लीन म्हणजे तल्लीन, तत् उपासक म्हणजे तदुपासक आणि तत्सेवक असावा लागतो हे म्हटलेलं आहे विनोबा भावेंनी. शिक्षक पालक हे शिक्षकच असतात. हे आजीवन अध्ययनशील असायला पाहिजे. विषय ज्ञान, शिक्षणशास्त्र आणि विद्यार्थी या तीनही दिशांनी त्यांचा अभ्यास सतत सुरू असतो, म्हणजे असायला पाहिजे. शिक्षक हे अध्ययनाचा विषय, उपलब्ध साधनं, विद्यार्थ्यांची क्षमता इत्यादी बाबींचा विचार करून अध्ययनाच्या चारही मार्गांचा, हे जे सांगितले मी ते 4 मार्ग योग्य प्रकारे वापर करतात असे चांगले लोक. विद्यार्थ्यांच्या प्रगतीच्या वाटा चांगले शिक्षक, चांगले पालक सुकर करतात, पोषक वातावरण निर्माण करतात, काही अडथळे असतील ते दूर करतात आणि त्या वाटा मोकळ्या झाल्या की त्याच्यावरून चालण्याची प्रेरणा आणि क्षमता मुलांमध्ये निर्माण करतात. विद्यार्थ्यांचा मूलभूत कल व त्यांच्या आवडी निवडी लक्षात घेऊन त्या क्षेत्रात त्याला वेगाने प्रगती करता येईल आणि इतर क्षेत्रात किमान क्षमता साध्य करण्यासाठी ते प्रवृत्त करतात. हा ठीक आहे. आणि हे हा जो मी पिरामिड सांगितला त्या पिरामिडचं जे वरचं टोक आहे म्हणजे अगदी सेल्फ ॲक्च्युलायझेशन किंवा इकडे आनंदमय कोश, ते गाठण्यासाठी त्याला प्रेरणा देतात. वेळ संपल्याने मी सांगितलं मी काटेकोरपणाने वेळ पाहिजे, अजून शिल्लक आहे पण ते नंतरही घेता येईल. पण एक महत्वाचा जो भाग आहे तो एकच सांगतो की आपण ताण वगैरेवर खूपच बोलतो. खरं म्हणजे मुलांना विश्रांती देणं, मोकळेपणा देणं आवश्यक आहे, तो द्यावा, पण ताणही तेवढाच आवश्यक आहे. पतंग कसा आकाशात उडतो, पतंगाला एकाच वेळेला काय करावं त्या मांजाला ताण पण द्यावा लागतो, ढील पण द्यावी लागते. ताण जास्त झाला तर धागा तुटतो, मांजा तुटतो, आणि ढील जास्त झाली तर सरळ खालीच येतो. नेमकं हेच माणसांच्या बाबतीमध्ये आहे. कुठलीही एक गोष्ट तिचा अतिरेक झाला की सगळं बिघडलंच समजा. तर हा जो तोल आहे तो अतिशय महत्वाचा आहे. त्यामुळे याचं भान ठेवणं अतिशय आवश्यक आहे. आणखी 2 माझ्या स्लाइड्स शिल्लक राहिलेले आहेत, पण ते मी फक्त एक खलील जिब्रानची कविता ती सगळ्यांना माहिती असलेलीच आहे, युवर चिल्ड्रन. आणि जसं चिपळूणकर सहज शिक्षणाबद्दल जे काही बोलायचे नुसतं त्या एक 2-2 मिनिटात हे करा, मी काही वाचून दाखवते म्हणजे वेळ जाणार नाही. त्या पुढच्या पुढे घ्या जरा. हे चिपळूणकर सर नाव लक्षात आहे, कोणी ऐकलंय? म्हणजे आता रिटायर होऊन 30 वर्ष झाली, पण त्या 30 वर्षानंतर अजूनही व्ही चिपळूणकर म्हटल्यावर माहीत नाही असं कोणी नाही आहे. आणि ह्याच्यामध्ये
म्हणजे तुमच्यापैकी अनेक जण तर जेमतेम शाळेत जात असतील, म्हणजे ते तर कुठे नोकरीला लागायला असायची शक्यताच नाही आहे बहुतेक जण. आणि काय म्हटलं, हा तेच म्हणतात पहिली दुसरी मध्ये, आणि तरी सुद्धा तुम्हाला माहिती आहे पुढचं पुढचं काय, हा तर विद्यार्थी आणि शिक्षकांच्या बाबतीत काय असावं ते त्यांनी दिलेलं आहे. आणि हे पुढचं जे काय खलील जिब्रानची ही कविता आहे, हे पालकांनी शिक्षकांनी मुलांच्या बाबतीत, हे भाषांतर जे मूळ इंग्रजीमध्ये आहे, भाषांतर अनेकांनी केलेलं आहे, हे भाषांतर मी केलेलं आहे. मला हा म्हणजे मध्ये वेळेमुळे थोडा खूप घाईघाईमध्ये प्रेझेंटेशन करावं लागलं, पण जे काही मुद्दे आहेत ते मी मांडलेले आहेत. धन्यवाद.